मेव्हणीचे घर शेतात होते. रात्री सगळे झोपल्यावर मेव्हणीला मागच्या दारातून रात्री शेतामध्ये 2 तास मोकळ्या वातावरणात मेव्हणीकडे 3 दिवस मुक्काम होता. 3 दिवस मेव्हणीला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, माझे नाव दिलीप. एकदा मी मेव्हणीकडे गेलो. तिथे 3 दिवस मुक्कामी होतो. मेव्हणीचे घर शेतामध्ये होते. रात्री सगळे झोपल्यावर मी मेव्हणीला मागच्या दारातून शेतामध्ये 2 तास मोकळ्या वातावरणात. बायको खूप दूरची केली होती. आमचे लव्ह मॅरेज होते. ती आणि मी शिकायला सोबत होतो. ती गर्ल्स हॉस्टेलवर राहायची आणि मी बॉय हॉस्टेलवर. आमचं भेटणं बोलणं सुरू झालं. आम्ही 3 वर्ष सोबत होतो. आमची कथा मी सांगेन तुम्हाला लवकरच, कारण ती कथा पण खूप रोमांचक आहे. माझी नजर तर दुसऱ्याच मुलीवर होती. माझं लग्न जे सोबत झालं तिला तर मी अगोदर फक्त टाइमपास म्हणून, पण नंतर अशी परिस्थिती झाली होती की मला तिच्यासोबत लग्न करावंच लागलं. त्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात माझी पण चूक होती. मला लग्न करायला लागलं. असं काय घडलं ते मी तुम्हाला पूर्ण कथा लवकरच सांगेल. तर चला, आजची कथा जी माझ्या मेव्हणीची आहे तिच्याकडे वळूया. लग्न झाल्यावर मी जास्त कधी सासरवाडीला जात नव्हतो. माझी मेव्हणी, बायकोची मोठी बहीण, कधी कधी येत होती माझ्या घरी. मेव्हणी पण बाहेर राहून शिकलेली होती. ती पण हॉस्टेलला राहिलेली होती. मेव्हणी जेव्हा पण यायची मला एकच विचारत होती की तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली आणि कसं तुम्ही एकमेकांशी वागत होते. माझी बायको योगिता अगोदर तर लव्ह स्टोरीमध्ये नव्हतीच. दुसरीच मुलगी होती. पण मी मेव्हणीला कसं सांगणार? मी तर मेव्हणीला विचारत असे की तुम्ही पण बाहेर राहिले, मग तुमची पण काही कहाणी असेल ना. मेव्हणी नाराज होऊन सांगायची की काय सांगू तुम्हाला माझी कथा, जे आहे ते बरं आहे. मला पण लव्ह मॅरेज करायचं होतं, पण काही झालं नाही आणि मला नापसंत असलेला नवरा करून दिला घरच्यांनी. मी जेव्हा पण माझ्या मेव्हणीला विचारत होतो की कशी काय सुरू आहे लाईफ, तर ती मला नेहमी एकच गोष्ट सांगायची, काय सांगू तुम्हाला, माझ्या घरच्यांनी माझं लग्न माझ्या नापसंत माणसासोबत करून दिलं. मग मी मेव्हणीला विचारत होतो, नापसंत आहे तर मग तुमचं नवऱ्यावर प्रेम पण नसेल. मेव्हणी लगेच बोलायची, कशाचं प्रेम? मला तर लग्न झाल्यानंतर प्रेम काय असतं तेच विसरून गेले मी. मेव्हणीला मी एक दिवस असंच मजाकमध्ये बोलून गेलो की प्रेम काय असतं मी सांगेन तुम्हाला. मी असं बोललो आहे आणि मेव्हणी तर तेच घेऊन बसली. मला तर नेहमी ती बोलायची, मला सांगा काय असतं प्रेम. तर माझं आणि मेव्हणीचं आता असं पटत होतं की ती मला प्रत्येक गोष्ट सांगायची, अगदी नवरा बायको मधली पण. मी मेव्हणीला म्हणायचो, आपलं नातं असं कसं, आपण तर एकदम बिनधास्त बोलतो. मेव्हणी म्हणायची, असंच असतं नातं मेव्हणी सोबत. कधी कधी तर माझी बायको माझ्यावर संशय करत असं वाटायचं मला, कारण मेव्हणी जेव्हा पण आमच्या घरी यायची तर मला 1 मिनिट पण एकटं सोडत नव्हती. माझी बायको योगिता पण माझ्या बरोबर असं एकदम खेटून बसून बोलत नसे, तर मेव्हणी असं खेटून बसून बोलायची. मी एक दिवस माझ्या मेव्हणीला बोललो, माझ्या बायको समोर आपण असं वागलो तर ती काय समजेल. मग माझ्या घरी या 2-3 दिवस, मग आपल्याला काहीच अडचण नाही कोणाची, मेव्हणी मला म्हणाली. तिच्या बोलण्यावरून मला वाटलं होतं की मेव्हणी काहीतरी संकेत देत आहे मला. मी तर विचारूनच टाकले. मी जो विचार केला होता या गोष्टीचे संकेत मेव्हणी देत आहे, तर ते एकदम खरं निघालं. मी मेव्हणीला म्हणालो, मी येईल 2-3 दिवस राहील तुमच्याकडे. मेव्हणी म्हणाली, मी वाट बघेल, नक्की या.
बोलून तर गेलो मी, पण जायचं कसं मला विचार पडला. मेवणीच्या घरी जायचं म्हटलं तर बायको पण येईलच, आणि बायको सोबत आली तर मेवणीचं आणि माझं जे ठरलं ते तर पूर्ण नाही होणार. दिवसभर विचार करून मी बायकोला बोललो की तुझ्या बहिणीने बोलावलं आहे तर जावं लागेल आपल्याला. बायको म्हणाली, तुम्हाला बोलावलं आहे फक्त, मला कुठे काही म्हणाली ती. बायको तर रागावली होती तिच्या बहिणीवर. माझ्यासाठी तर चांगलंच होतं, तरी पण मी तिला 1-2 वेळा विचारलं. पण बायको म्हणाली, मला ती स्वतःहून जेव्हा बोलवेल तेव्हा जाईल मी, आता तुम्ही या जाऊन. माझं काम तर सोपं झालं होतं. मी आता मेवणीकडे निघालो. मेवणीचे घर शेतामध्ये होते. तिथे गेल्यावर मला घरी सर्वच दिसत होते. मेवणीचा नवरा, तिचे सासू सासरे. मी मेवणीला इशारा करून विचारलं, एवढे सर्व आहे घरी, मग कसं? मेवणी तर एकदम रिलॅक्स होती. मी थोडं बाहेर आलो आणि माझ्या मनात एक विचार आला की घर तर शेतात आहे, आजूबाजूला कुणी राहत नाही, एकदम मोकळं वातावरण. मी मेवणीकडे गेलो. तिला सर्व काही सांगितले आणि तिने पण होकार दिला. रात्री सर्व झोपले होते. मी आणि माझी मेवणी आम्ही दोघेच जागे होतो. मी लगेच मागच्या दारातून मेवणीला घेऊन शेतामध्ये मोकळ्या वातावरणात. आम्ही 2 तास बाहेर शेतामध्ये. रात्र होती, थोडी भीती पण वाटायची, पण असं काही. मग भीती कसली. मी तर 3 दिवस मेवणीकडे राहिलो होतो मुक्कामी, आणि आमचं तसं रोज ठरलेलं होतं की सर्व झोपले की मागच्या दारातून बाहेर शेतामध्ये. 3 दिवसानंतर मी घरी आलो. माझी बायको तर माझ्यावर पण नाराज होती, पण मी तिला कसे तरी मनवले. ते 3 दिवस मेवणीकडचे खूपच. नंतर खूप वेळा मी जात होतो, पण कधी कधी बायको सोबत असायची, तरी पण मेवणी काही ना काही बहाणा काढायची. जेव्हा पण मी मेवणीकडे जात होतो, एकदा पण असं खाली हात आलोच नाही. ते सर्व. मित्रांनो, पुढच्या भागात मी तुम्हाला मी आणि बायको जेव्हा हॉस्टेलला होतो ती कथा सांगणार आहे. मी नकळत तिच्यासोबत असं काही, नंतर मला लग्न करावे लागले. पुढची कथा. या कथेला खूप प्रेम द्या. मला पुढची कथा सांगायला एकदम भारी वाटलं पाहिजे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.